आज या ठिकाणी स्त्री शिक्षणाच्या जनक उद्धारकर्त्या सावित्रीबाई फुले यांची जयंती महाराष्ट्रभर साजरी होत असताना मंत्रालयामध्ये मात्र सावित्रीबाईच्या जयंतीच्या निमित्ताने साधा पुष्पहारसुद्धा या ठिकाणी अर्पित करण्यात आलेला नाही किंवा पुष्पमालासुद्धा घालून या ठिकाणी सावित्रीबाईंना अभिवादनसुद्धा करण्यात आले नाही। ही दुर्दैवी बाब मंत्रालयातील मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यासह दोन्ही डेप्युटी मिनिस्टर्स फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील आणि मंत्रालयातील सर्व सचिव दर्जाच्या सर्व अधिकारी वर्गासह कर्मचारी वर्गासह यांनी या गोष्टीची विशेष नोंद घ्यायला हवी की सावित्रीबाईची आज जयंती असताना सुद्धा या ठिकाणी छोटेसे का असना कार्यक्रम व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही। साधी पुष्पमालिका किंवा या ठिकाणी पुष्पहार घालून सुद्धा सावित्रीबाईंना जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आलेले ही दुर्दैवी बाब आहे। आणि रिपब्लिकन सेना आणि आनंदराज आंबेडकर साहेबांच्या वतीनं मी समाजभूषण वसंत कांबळे प्रवक्ता रिपब्लिकन सेना या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतोय आणि सावित्रीबाईंना जयंतीच्या निमित्ताने रिपब्लिकन सेना आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी विनम्र अभिवादन करतोय। पुढच्या वर्षी तरी आणि यापुढे सावित्रीबाईंच्या जयंत्या या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजऱ्या व्हाव्यात ही अपेक्षा व्यक्त करतोय। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला खरा, परंतु आज स्त्रियांची अतिशय दयनीय अवस्था या देशामध्ये पाहायला मिळत आहे। ज्या महिलांनी देशामध्ये आपलं नाव कमवलेलं आहे, कुस्ती खेळून त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं एक वातावरण तयार केलेलं आहे आणि सुवर्ण पदकं ते घेऊन आलेले आहेत, परंतु त्या महिलांना या ठिकाणी पदकं रिटर्न करण्याची पाळी आली का? तर BJPचे खासदार आहेत, त्यांचं शोषण करतात हे लक्षात आणून देखील संपूर्ण समाजाच्या लक्षात आणून दिलं, परंतु मोदी सरकारच्या हे लक्षामध्ये येत नाही। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये म्हणजे बालवाडी अंगण सेविका ज्या महिला येऊन इथं बसलेल्या आहेत, सरकारचं लक्ष नाही आणि या ठिकाणी सावित्रीबाई फुलेची जयंती असताना देखील कोणत्याही उत्सवाचा कार्यक्रम इथं झालेला दिसत नाही। अशा पद्धतीचं वातावरण हे सरकार हे करत असेल, मंत्री हजर नाही आहेत, कोणीच हजर नाही आहेत आणि अशा पद्धतीनं हे सरकार राष्ट्रीय जे हे आहेत म्हणजे राष्ट्रीय जे स्मारक आहेत किंवा राष्ट्रीय ज्या व्यक्ती आहेत, अभिव्यक्ती आहेत, त्या व्यक्तीने जे काही काम केलेलं आहे त्या व्यक्तींकडे दुर्लक्ष होण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। फार पूर्वी काळामध्ये ज्यांचा जो पुतळा होता उपाजी नायकाचा जे क्रांतिकारक तो पुतळा देखील त्यांनी हटवलेला आहे। अशा पद्धतीनं क्रांतिकारक लोकांना बाजूला सारून देशासाठी ज्या लोकांनी काम केलेलं आहे अशा लोकांना बाजूला सारण्याचं काम हे RSS वाले करत आहेत, कारण त्यांच्या डोक्यामध्ये राग आहे। राग अशासाठी आहे की भारताला स्वातंत्र्य मिळावं असं त्यांना कधीच वाटत नव्हतं आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांना साथ दिलेली आहे आणि ज्या लोकांनी फ्रीडम फायटर म्हणून काम केलेलं आहे अशा लोकांच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे आणि ब्रिटिश साहेबांच्या बरोबर त्यांनी हात मिळवणी करून या देशाचं जास्तीत जास्त नुकसान करण्याचं काम केलं आहे आणि आज ते सत्तेवर आलेले आहेत आणि सत्तेवर आल्यानंतर देशामध्ये असलेले सगळे उद्योग त्यांनी विक्रीस काढलेले आहेत, संविधानाला धक्का देण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं महिलांवर अन्याय अत्याचार होतात, दलितांवर अन्याय अत्याचार होतात आणि अशा गोरगरीब जनतेला त्यांनी उघड्यावर टाकायचं काम केलं आहे। गरीब माणूस अधिक गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत माणूस अधिक श्रीमंत होत चाललेला आहे। अदानी अंबानी यासारख्या लोकांना हे सरकार पोसत आहे, याचा मी धिक्कार करतो आणि या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करतो। या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र।